तुम्हाला मी जर म्हटलं औरंगजेबाला किल्ले जिंकण्याचे अक्षरशः वेळ लागलं होतं आणि महाराणी ताराबाईंनी त्याच्या त्या वेळाला शस्त्र बनवलं होतं तर कदाचित तुम्हाला ती अतिशयोक्ती वाटेल। पण थांबा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हीच ठरवा मी अतिशयोक्ती करतोय की इतिहास बोलतोय। सन 1700 राजाराम महाराजांच्या अकाली निधनाने अवघ्या 25 वर्षाच्या महाराणी ताराबाईंच्या खांद्यावर स्वराज्याची जबाबदारी आली। त्यावेळी स्वराज्याचा मोठा भूभाग औरंगजेबाने जिंकला होता। एवढेच नव्हे तर रायगडही मोगलांच्या ताब्यात होता आणि आता तो स्वतः लाखोंचे सैन्य घेऊन स्वराज्यात राहिलेले एक एक किल्ला जिंकण्यासाठी मोहिमा काढत होता। कारण त्याला वाटत होतं किल्ले संपले म्हणजे स्वराज्य संपलं। पण महाराणी ताराबाईंनी त्याची हीच चूक ओळखली आणि आपल्या किल्लेदारांना आदेश दिले, किल्ला शक्य तितका पावसाळा सुरू होईपर्यंत लढवावा, पण विनाकारण हजारो मावळे मरू देऊ नका। आणि याची सुरुवात झाली साताऱ्यापासून। नोव्हेंबर 1699 ते एप्रिल 1700 मावळ्यांनी 6 महिने वसंतगड लढविला। यात 6 महिने औरंगजेबाचे लाखोचे सैन्य एकाच किल्ल्याच्या पायथ्याशी अडकून पडले। त्यामुळे त्याची रसद खर्च झाली, खजिना रिकामा झाला, हजारो सैनिक थकले आणि शेवटी इतके करूनही औरंगजेबाला किल्ला विकत घ्यावा लागला। हो, किल्ला विकत घ्यावा लागला। एवढा मोठा बादशाह परंतु किल्ल्यांसाठी पैसे मोजत होता। त्याला वाटलं आता विजय मिळाला, परंतु ताराबाईंचा डाव आता सुरू झाला होता। बघता बघता किल्ल्याचे नाव बदलून औरंगजेब पुढच्या किल्ल्याकडे निघाला। किल्ल्यावर स्वतःचे सैनिक ठेवले, रसद भरली, नवीन किल्लेदार नेमला। पण पावसाळा संपला, मराठे परत आले, अचानक हल्ला केला आणि तोच किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला। म्हणजे 6 महिने औरंगजेब त्या किल्ल्यासाठी लढला, परंतु काही काळातच मराठ्यांनी त्याची मेहनत पाण्यात घातली। हे एकदा घडलं का? नाही। परडी, पन्हाळा, विशालगड, सिंहगड, राजगड, तोरणा, जवळजवळ प्रत्येक मोठ्या किल्ल्यांवर हीच रणनीती वापरली गेली। विशालगड तर औरंगजेबाने जवळजवळ 7-8 महिने घालून आणि मोठी रक्कम देऊन घेतला, परंतु मराठ्यांनी काही काळातच तो पुन्हा स्वराज्यात आणला। आता एक क्षण विचार करा, जर औरंगजेबाचे उद्दिष्ट मराठ्यांचे सैन्य संपवणं असतं तर तो 6 महिने किल्ल्यांभोवती का अडकून पडला असता? पण सदर काळात धनाजी जाधव, नेमाजी शिंदे, कृष्णाजी सावंत असे अनेक मराठी सरदार मोगली मुलकात धुमाकूळ घालत होते। पण औरंगजेब अजूनही तो पुढचा किल्ला जिंकण्यात व्यस्त होता आणि इथेच महाराणी ताराबाई जिंकल्या, कारण त्यांनी औरंगजेबाला युद्ध लढूच दिलं नाही। त्याला किल्ल्यांच्या मागे पळवत राहिल्या। तो एक किल्ला जिंकायचा, मराठा दुसरा परत घ्यायचे, तो पुढे जायचा, मराठे मागे यायचे, तो सह्याद्रीत अडकला आणि मराठे त्याच्या मुलकात धुमाकूळ घालत राहिले। शेवटी स्वराज्यातील किल्ले जिंकण्याच्या वेळापायी फेब्रुवारी 1707 मध्ये तो महाराष्ट्रात मरण पावला आणि ज्या साम्राज्याला संपवण्यासाठी तो येथे आला होता त्याच साम्राज्याने त्याला या मातीत गाडलं। आता सांगा, औरंगजेब युद्ध जिंकत होता की किल्ला जिंकण्याच्या वेळापायी युद्ध हरत चालला होता? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इतिहासासाठी फॉलो करायला मात्र विसरू नका। जय शिवराय।